वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती. त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर 48 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं. तर ती भूमिका तुमची कायम आहे का? ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागलो. त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना, बोलले ना ते माझ्याशी, परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला. त्यात काय मी काय आपल्या पोटात काव काय ठेवत नाही आपण. त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नको. नाही म्हणले बोलात लागलं. त्यांचे लोक येऊन बसले, त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडचं एसपीला बोलतो, कोणत्या नांदेडचं एसपी, जालन्याचं एसपीला लय त्रास दिले, खूप पोरांना हे झालं, नाही होणार म्हणे. काय झालेलं मी कशाला करत, पुन्हा चालल्या सुरूच आहे. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे, असंच दिसतंय मला. आपल्याच बांधवांनी कुणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवरती गुन्हे दाखल सुरू आहे, एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा, कशाला हे करायचं ते करायचं. हे बघा समाजाची भूमिका, मी मात्र समाजाच्या बाजू. 24ला काही होऊ शकते, 24ला बैठक टार्गेट केलं जातं. तुमचे सहकारी आहेत त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. यामध्ये कशा स्वरूपात पाहताय? बीड जिल्ह्यात सगळ्यात त्याचा परिणाम पाहायला मिळतो. माझ्या समाजाविषयी असणारा द्वेष आता बाकीच्यांनी सुद्धा सावध होणं गरजेचं. ओबीसी बांधव असतील, 12 बलुतेदार असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, धनगर बांधव असतील, यांनी सावध होणं गरजेचं. एवढा मोठा मराठा समुदाय, एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा होऊ शकतं. त्यांनी सावध होणं गरजेचं. कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झालेत वरती, तसं आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होऊ. आपल्या जनतेसाठी न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे. कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयीचा. गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतात. एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही, दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले, आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले, आम्ही नाही करायला. गृहमंत्र्यांच्या पुढं असं आहे, देशात जगात नसेल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकतात म्हणून. याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष, आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं गुतवताय. जेसीबी म्हणजे काय मोठा गोष्ट, त्यांची जेसीबी, त्यांचेच फुलं, त्यांचे ते डिझेल टाकी, ते लोक, त्यांची मागणी, त्यांची लोक, रस्ता त्यांचा आड तिथं, ते तुम्हाला काय नाही मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं? एवढा द्वेष मराठा समाजाचा. फडणवीस साहेब, माझी विनंती आहे की हे बरं नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इतक्या समाज बांधवांचे फोन आले की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही घरात होतो, आम्ही कुठल्या रस्ता रोकोला गेलो नाही, काही नाही, पण आमच्यावर विनाकारण केसेस टाकले जात आहे. तर हे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव हे करत आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या पद्धतीने आम्ही निवेदन देऊन आम्ही रस्ता रोको म्हणजे आमच्या समाज बांधवांनी केले. त्यांनी कुठेही हिंसक वळण दिलं नाही. ज्या समाजकंटकांनी केले त्यांच्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली, त्यांच्यावर केले. पण जे तरुण आमचे नोकरीच्या प्रतीक्षेत आहे, एमपीएससी यूपीएससी तयारी करतायत, ज्यांना काही नोकऱ्यांसाठी हे करतायत, पण काही ठिकाणी जे पोलीस प्रशासनाकडून विनाकारण त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेले. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो, तुम्ही जे कायदा हातात घेते, जे समाजकंटक चुकीचे मेसेज पोहोचवते त्यांना तुम्ही नक्कीच शासन करा. आम्ही त्यांचं समर्थन करत नाही, पण आमचे जे काही तरुण म्हणजे अगोदरच आम्हाला आरक्षण नाही, आमचीच गोदडी आधी फाटलेली, आम्ही ते आमची शिव राहिलो, आणि त्यामध्ये जे काही आमचे तरुण पोरं आहे त्यांना त्या केसेस करून विनाकारण दाबला जात आहे. आम्ही बघा, आम्ही कसा विचार केला की ज्या 10वी 12वीचे पेपर चालू होते त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी हे सगळं आंदोलन थांबवलं. म्हणजे रास्ता रोको असतील, काही भूमिका घ्यायच्या असतील, सगळे आंदोलन थांबवले. कारण जे 10वी 12वीचे पोरं हे डिप्रेशन मध्ये गेले होते की आपले पेपर कसे देतील, अगोदरच परीक्षांचा ताण असतो, त्यातल्या त्यात या आंदोलनांचा ताण नको म्हणून आपण थांबलो होतो. पण आता 24 तारखेपर्यंत म्हणजे मॅक्सिमम सगळे 10वीचा एक पेपर राहतो बहुतेक, पण आपली जी येतं आंतरवाली सराटी येथे बैठक आहे आणि त्याच्यामुळे कुठली कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. ही चर्चेची बैठक आहे, ही काही राजकीय बैठक नाही. आणि सर्वांनी ह्या बैठकीकडे लक्ष ठेवायचं, जसं शक्य नाही सर्वांनी तर यायचंच आहे. मी तुम्हाला आमंत्रण देतो. चूलबंद म्हणजे जसं चूलबंद येतो ते प्रत्येक घरातला प्रत्येक व्यक्ती आला पाहिजे. आणि 14 ऑक्टोबरची जी सभा झाली त्यामध्ये फक्त मराठवाड्यातले 1-2-4 जिल्ह्यातले आणि बाहेरचे मोजकेच लोक आले होते. पण आता अशी भावना झालेली, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, सगळीकडून तर समाज बांधव उत्स्फूर्तपणे येणार आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये जे मराठा बांधव आहेत तेही या मीटिंगला येणार आहेत. आणि
मनोज जरांगे पाटील यांनी आता परवा सांगितलं, जाट येणार, गुज्जर येणार, पटेल येणार, म्हणजे अख्ख्या भारतातले जे मराठे ते सगळे एकत्र होणार, एक वेगळं चित्र. ह्या आपलं जे आंदोलन आहे मराठा समाजानं इतकं मस्त आदर्श घालून दिलेलं आहे. आजपर्यंत पटेलांचं पाटीदारांचं आंदोलन पेटलं होतं, तर पण इथं कसं झालं, हा शांततेचा लढा होता आणि आपला जो सेनापती हा मजबूत होता. कसल्याही आमिषाला बळी न पडता आपला सेनापती हा डगमगला नाही आणि टिकून राहिला. तर ह्या सगळ्या म्हणजे पाटीदार पटेल लोक असतील, जाट असतील, गुज्जर असतील, ते आंतरवाली सराठी येथे आले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलाला सांगितलं की तुमचा आदर्श आम्ही घेतलेला आहे, तुमच्या आंदोलनातून आम्ही शिकलेलो आहे, तुमच्याच पद्धतीने आम्ही पण खासदार उभे करतोय. आता मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं नाही की आपले खासदार उभे करा, ही पब्लिक म्हणले की आम्ही उभे राहणार, आम्ही उभे राहणार. पण त्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त आमच्या गुजरातला या, हरियाणाला या, तुम्ही आमच्याकडे फक्त पाय ठेवा, तुमचे पाय लागू द्या, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि जेव्हा तुम्ही हे 10% हे तुम्हाला जर आरक्षण मिळालं तर आमच्याही आरक्षणाचा प्रश्न निघतो, एकमेकांना समेटीनं घेऊ, असं हे चालू आहे. मनोज जरांगे पाटलाला त्यांनी म्हणलेले सर्वांना आम्हाला आपल्याला तीच अपेक्षा आहे की आता 24 तारखेला जे मनोज जरांगे पाटलांनी मीटिंग ठेवलेली त्या मीटिंग मध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटणार आहे. आणि त्यानंतर मग 900 एकर मध्ये जे करायचं, तर मग ते तिकडून जसे इकडून लोंढेचं लोंढे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातून जे मराठी येते, तर त्या 900 एकरला अख्ख्या भारतभरातून मराठी त्या 900 एकर मध्ये येणार आहे. आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला असंच झालं की त्यांना गृहीत नाही धरण्यात आलं, तर त्यामुळं काय ते आंदोलन मोडीत काढते पुन्हा. पण ते समाज बांधव पेटलेले. आज मनोज जरांगे पाटील हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि यांना शेतीची जाण आहे, म्हणजे शेतीत काय पिकतं, काय टिकतं, काय विकतं आणि काय काय अडचणी असतात. फक्त मराठा आरक्षण हा प्रश्न जो ज्वलंत आहे आपला. पण म्हणजे जर आपले खासदार जर सरकारमध्ये गेले, मी तर मनोज जरांगे पाटलाला एक विनंती करतो की काहीतरी तुम्ही निर्णय घ्या. म्हणजे आपले जर खासदार लोकसभेत गेले, आता हे आपण जे निवडून दिले आजपर्यंत लोकप्रतिनिधी, हे आपले नौकर असतात, यांना आपण आपल्या प्रश्न मांडण्यासाठी पाठवतो. पण हे यांच्यावर ईडी शिडी पाडायला लागली, हे लगेच दुसऱ्या पक्षात जाते धुतल्यासारखं यांचं बघतात, पण सर्वसामान्य लोकांचं कोणी बघत नाही.